नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. राधे राधे, जय श्रीराम. स्वामींचे बोल यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, स्वामींच्या पवित्र चरणी नम्र प्रणाम करून आज मी तुम्हाला एक अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा संदेश देत आहे. हा संदेश विशेषतः तुला राशीच्या व्यक्तीकरिता आहे. कारण 30 नोव्हेंबरनंतर तुमच्या आयुष्यात असा एक बदल घडणार आहे की ज्यामुळे तुमची वाटचाल नव्या दिशेने सुरू होईल. गेले काही दिवस, काही महिने ज्या अडचणींनी तुम्हाला वेढून टाकलं होतं, ज्या कारणांमुळे मनात निराशा निर्माण झाली होती, ज्या कामांना दिशा मिळत नव्हती, त्या सर्वांवर 30 नोव्हेंबरनंतरचा काळ एक सुंदर प्रकाश टाकणार आहे. स्वामींची कृपा जिथे पडते तिथे धोकाच्या सावल्या टिकत नाहीत. तेच आता तुला राशीवर प्रकट होणार आहे. गुरु आणि शुक्र या दोन्ही शुभग्रहांची अत्यंत मंगल चाल 30 नोव्हेंबरनंतर तुमच्या राशीवर येत आहे. ही चाल तुमच्या जीवनात शांतता, समृद्धी, संधी आणि आनंद एकाच वेळी घेऊन येईल. जे काही अडथळे तुम्हाला आतापर्यंत भोगावे लागले, जे निर्णय घेण्यास तुम्ही घाबरत होता, ज्या दिशेला जायचे पण पाऊल पुढे पडत नव्हतं, आता त्या सर्व गोष्टी सहजपणे सुलभ होणार आहेत. स्वामी सांगतात, काळ बदलायला वेळ लागत नाही. तुमच्या जीवनातील तो बदल आता सुरू होतोय. आर्थिक बाबतीत तुमच्यावर विशेष कृपा होणार आहे. ज्यांचे पैसे अडकले होते, जे संधींमुळे हवालदिल झाले होते, जिथे जिथे प्रयत्न करूनसुद्धा काहीच स्पष्ट होत नव्हतं, तिथे आता दारे उघडायला सुरुवात होईल. पैसा हे फक्त साधन आहे, पण योग्य वेळी योग्य साधन मिळणं हे भाग्य असतं, आणि ते भाग्य आता तुला राशीकडे येत आहे. अचानक लाभ, जुन्या पैशांबाबत चांगली बातमी, नव्या संधी, व्यवसायात वाढ, हे सर्व तुम्हाला अनुभवायला मिळू शकतं. स्वामींचे बोल आहेत, मेहनत वाया जात नाही, ती फक्त योग्य वेळी फुलते. तुमची मेहनत आता फुलणार आहे. कौटुंबिक आणि प्रेमाच्या नात्यांमध्ये उबदारपणा वाढणार आहे. काही दिवसांपासून जे ताण जाणवत होते, मनातील जडपणा, एकटेपणा किंवा एखाद्या व्यक्तीशी झालेले दुराव्याचे वातावरण, ते आता हळूहळू दूर जाताना दिसेल. चांगलं बोलण्यासाठी वेळ मिळेल, नात्यात सौहार्द वाढेल, घरात शांतता आणि आनंदाचं वातावरण येईल. ज्यांच्या आयुष्यात अजून योग्य जोडीदार आलेला नाही, त्यांना अचानक एखादी व्यक्ती भेटू शकते. त्या व्यक्तीसोबत चर्चा, जवळीक आणि समजूत वाढू शकते. ही भेट साधी नाही, पण तुमच्या जीवनाला दिशा देणारी असू शकते. करिअरमध्ये आणि नोकरीतही चांगले दिवस येणार आहेत. ज्या लोकांना प्रमोशनची वाट पाहत होते, त्यांना त्याचा मार्ग मिळू शकतो. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल, तुमची क्षमता ओळखली जाईल, नवीन जबाबदाऱ्या मिळतील, एखाद्या नव्या कामासाठी किंवा प्रोजेक्टसाठी तुम्हाला पुढे केले जाईल. काही लोकांना अचानक नवीन नोकरीची संधी येऊ शकते, जी पूर्वी अशक्य वाटत होती. व्यवसायात नवीन ग्राहक, नवीन काम किंवा व्यापारात वाढ दिसेल. मेहनत आणि विश्वास हे तुमचे मोठे शस्त्र ठरणार आहेत. स्वामी सांगतात, जे तुझ्यासाठी लिहिलं आहे ते तुला सोडून जाऊ शकत नाही. अगदी तशीच परिस्थिती तयार होत आहे. आता त्या मोठ्या खुशखबरीबद्दल बोलूया, कारण या संदेशाचा मुख्य सार तिथेच आहे. 30 नोव्हेंबरनंतर तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडणार आहे जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. ही घटना अचानक येईल, पण तिचा परिणाम दीर्घकाळ टिकेल. एखादी मोठी संधी, कुणाकडून मिळालेली चांगली बातमी, अडकलेलं काम सुटणं, मोठ्या पैशाची प्राप्ती, घर किंवा वाहनाबद्दल शुभ घटना, किंवा असा एखादा क्षण की ज्यामुळे तुमची दिशा, तुमची ऊर्जा आणि तुमचा आत्मविश्वास नव्याने निर्माण होईल. हे बदल चमत्कारिक नसतील, ते दैवी असतील. कारण स्वामींची कृपा जेव्हा सक्रिय होते, तेव्हा आशीर्वाद स्वतःच मार्ग दाखवतात. काही तुला राशीच्या लोकांना मानसिक शांतता हवी होती, ती मिळेल. काहींना आर्थिक स्थैर्य हवं होतं, ते येईल. काहींना कामात उन्नती हवी होती, ती मिळणार आहे. काहींना प्रेम किंवा साथ हवी होती, तीही देण्यात येईल. स्वामी म्हणतात, तुझे दुःख संपायला वेळ लागतो, पण आनंद उगवायला जास्त वेळ लागत नाही. फक्त मन शांत ठेव. तुमच्या जीवनातील आनंद उगवायला आता फार वेळ नाही. 30 नोव्हेंबरनंतरचा काळ तुमच्या नशिबाला नवीन वेग देणार आहे. मनातील काळोख दूर होईल, तुमची ऊर्जा वाढेल. दिवसभरात तुम्हाला सकारात्मक गोष्टी अनुभवायला मिळतील. पूर्वी जिथे अडथळे होते तिथे आता मार्ग दिसेल. जिथे भीती होती तिथे आता आत्मविश्वास येईल. जिथे थकवा होता तिथे आता प्रेरणा मिळेल. हा दैवी काळ तुमच्यासाठीच सुरू होत आहे. तुम्ही फक्त श्रद्धा आणि संयम जपा. 3 गोष्टी कधीही सोडू नका: स्वामींची कृपा, तुमची मेहनत आणि तुमचा विश्वास. माझ्या भक्तांनो, हा संदेश तुम्हाला आतून शांतता देत असेल तर आनंद आहे. या दिव्य ऊर्जा तुमच्यावर राहो, तुमचे सर्व मार्ग खुल्या होवोत, तुमच्या आयुष्यात प्रकाश वाढत जावो. मित्रांनो, आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.
आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा, जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. भेटूयात पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचे सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री कृष्ण. जय श्री राम. जय श्री हनुमान.